सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपण येथे 32 इंच चेस्टचं अम्ब्रेला फ्रॉक शिवणार आहोत। तर मी 32चा येथे चौथा भाग घेतलेला आहे। 8 इंच प्लस 2 इंच टक्स पॉईंटसाठी प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच। 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथे मी मोंढा घेतलेला आहे 5.5 इंच। 5.5 इंचाचा आपण येथे मोंढा घेतलेला आहे आणि इथे 1 इंचाचा आपण गोलाई द्यायचा आहे आर्म होलसाठी। आणि हे बघा, जो आपण मोंढा घेतलेला आहे त्याचं निम्म करून येथून आपल्याला गोलाईचा आकार देत घ्यायचा आहे अशा पद्धतीने मैत्रिणींनो। आणि आपल्याला हा साडीचा अम्ब्रेला फ्रॉक तयार करायचा आहे। तर येथे मी गळा घेतलेला आहे 2.25 इंच। त्याच्यानंतर गळ्याची खोली घेतलेली आहे। गळ्याची खालची उंची घेतलेली आहे मी इथे 6.5 इंचावरती। 6.5 इंचावरती घेतलेली आहे समोरच्या गळ्याची उंची। आणि येथे मी असा पंचकोनी याला आकार देऊन घेत आहे। पंचकोनी आपल्याला समोरच्या गळ्याला आकार द्यायचा आहे। येथे बघा 4.25 इंच मी टक्स पॉईंट काढण्यासाठी घेतलेला आहे। येथे मी प्रिन्सेस कटचंच माप टाकून घेत आहे। खालून बघा येथे मी 4.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे टक्स पॉईंटसाठी। त्याच्यानंतर जे 2 इंच आपण टक्स पॉईंटसाठी घेतलं होतं ते इथे ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला टक्स पॉईंटचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि वरच्या साईडला आपल्याला प्रिन्स कटचा असा शेप देऊन घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे। उंची घेतलेली आहे मी 15 इंच। तर येथे आपण पूर्ण साईडचं कट करून घेतलेला आहे आणि बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा पार्ट आपण वेगळा केलेला आहे। हा आहे फ्रंट साईड। तर आपण याची कटिंग करून घेत आहोत। तर टक्स पॉईंट जो तिथे काढलाय तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे। आणि हा जो टक्स पॉईंट 2 इंचावरती घेतला होता ते सुद्धा आपल्याला मार्किंगनुसार कट करून घ्यायचा आहे। तर हा झाला फ्रंट साईडचा आपलं कटिंग आणि हे बॅक साईडचं कटिंग आहे। तर जो आपण टक्स पॉईंटला 2 इंच टाकलं होतं समोरच्या भागाला, तर ते 2 इंच बॅक साईडमध्ये आपल्याला 2.25 इंच असा कपडा काढून बाजूला घ्यायचा आहे। फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येत नाही मैत्रिणींनो। आणि फ्रंट आणि बॅक आपलं रेडी झालेलं आहे। घेऊया आपण आता साडीच्या कपड्यावरती आपण मेन फॅब्रिकवरती कटाई करून घेणार आहोत। हा आहे साडीचा पदर। तर ह्या पदरावरती मी बॅक साईड आणि फ्रंट साईडची कटिंग करून घेणार आहे। व्यवस्थित खालचा वरचा भाग बघून घ्यायचा आहे। उलटा सवासा भाग बघून घ्यायचा आहे। तर आपण येथे काढूया। बॅक साईडचा भाग पहिला काढून घेऊ आपण आणि नंतर फ्रंट साईडचा काढून घेऊया। येथे व्यवस्थित कपडा आथरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर मी बॅक साईड मी इथे काढून घेत आहे, कटिंग करून घेत आहे। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो स्टिच करण्यासाठी। कटिंगचा व्हिडिओ मी पहिला टाकत आहे आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे, कारण की खूप मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल। तर आता उरलेल्या कापडमध्ये मी इथे फ्रंट साईडचं सुद्धा कटिंग करून घेणार आहे मैत्रिणींनो। काही अशा पद्धतीने डबल फोल्ड कपडा करून आपल्याला समोरच्या भागाचं इथं कटिंग करून घ्यायचं आहे।
खालचा वरचा कपडा एकदम व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला ठेवायची आहे आणि जी उघडी बाजू आहे ती दुसऱ्या साईडला ठेवायची आहे। आणि आपण इथे कट करून घेतलेला आहे, गळा सुद्धा कट करून घेत आहे मी व्यवस्थित। पंचकोनी असा गळा या ड्रेसचा आपण टाकलेला आहे। आणि हे बघा बॅक साइड फ्रंट साइड आपले इथे कट झालेली आहे। हा एक पार्ट सुद्धा आपण इथे कट करून घेतला आहे। आता आपल्याला जेवढा यूज करायचा आहे साडीचा तेवढी साडी आपण मापून येथे आणि स्लीव्ज काढून घेत आहोत। तर मी हा कपडा चार फोल्ड केलेला आहे आणि याच्या लांब स्लीव्ज आहेत। तर याच्या लांब स्लीव्ज आपल्याला कट करायच्या आहे। 20 इंचची ही बाही आहे, 20 इंचची ही बाही आहे। तर 20 इंच आपल्याला बाही घ्यायची आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिन साठी घ्यायचं आहे। येथे आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्या छातीचा चौथा भाग जो आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे 8 इंच आणि प्लस आपल्याला तिथे 2 इंच शिलाई मार्जिन साठी घ्यायचा आहे। आणि येथे आपल्याला मोंढा खोली काढून घ्यायची आहे 3.5 इंचावरती। 3.5 इंचावरती मोंढा खोली घ्यायची आहे मैत्रिणींनो। तर येथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्हचा आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने बाहीची कटिंग केल्याच्या नंतर खूप छान अशी बाही आपली बसते। इथे आपल्याला आता कटिंग करून घ्यायची आहे। बाहीची इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। ज्या नवीन ताई शिकतात त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। येथे आपल्याला कट करायचा आहे। इथे आपल्याला आपल्या मापानुसार अकॉर्डिंग कटिंग करून घ्यायची आहे। इथे आपली स्लीव्ज कट करून झालेली आहे मैत्रिणींनो। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या स्लीव्हचा आकार आलेला आहे कट केल्याच्या नंतर। तर ज्या नवीन ताई आहेत त्यांनी अजिबात घाबरायचं नाही आणि ज्या पद्धतीने कटिंग सांगितली तशी कटिंग केली तर तुमचा एकदम छान असा ड्रेस बसेल। तर खालच्या साईडला आपल्याला मी इथे 2.5 मीटर कपडा घेतलेला आहे। उरलेली साडी जी आहे त्याच्यातून आपल्याला 2.5 मीटर कपडा मी इथे घेतलेला आहे। डबल घडी मी याची 4 फोल्ड करून घेतलेली आहे आणि जी तुमची उंची ड्रेसची आहे ती तुम्ही येथे टाकू शकता। वरच्या ब्लाउजची उंची मी 15 इंच घेतलेली आहे आणि खालच्या याची मी 41 इंच त्याची उंची आहे, प्लस 1 इंच मी शिलाई मार्जिन साठी घेतलेला आहे आणि 2 मीटर मी या ड्रेस साठी अस्तरचा यूज केलेला आहे।